हॅलो स्टुडंट्स, नातं कुणामधलंही असू दे ते फार मजेशीर असतं. आपल्या केमिस्ट्रीमध्ये सुद्धा अशीच अनेक नाती आहेत आणि त्यांना जाणून घेणं म्हणजे खूपच गंमत असते. असंच एक रिलेशनशिप, असंच एक नातं आज आपण समजून घेऊया आणि त्या नात्यातली गोडी म्हणजे त्या नात्यातला उपयोग, त्या फॉर्म्युलाचा उपयोग आपण काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी कसा करायचा आहे ते आपण समजून घेऊया. तर इथे हे आहे रिलेशनशिप, दॅट इज द रिलेशनशिप बिटवीन मोलार मास, डेन्सिटी अँड युनिट सेल एज लेंथ. बघा इथे तुम्हाला एक फॉर्म्युला दिसतोय. त्या फॉर्म्युलामध्ये लिहिलंय रो इज इक्वल्स टू NM अपॉन A क्यूब NA. So first of all, let us try and understand the terms which are used in this formula. The very first letter is rho. It is a Greek letter and it is pronounced as rho. It is spelled as RHO, rho. Rho is the letter which we use to denote density of substance. Density म्हणजे घनता. And we know the unit of density is gram per cm cube or kilogram per meter cube. So gram per cm cube is a CGS unit and kilogram per meter cube is a SI unit. The next letter, that is small n, that is number of particles per unit cell. Number of particles per unit cell. ह्याचा अर्थ काय हे मी तुम्हाला आठवण करून देते की आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं की युनिट सेल्सच्या टाइप्स असतात SC, BCC, FCC आणि पर्टिक्युलर टाइपमध्ये किती नंबर ऑफ पार्टिकल्स असतात ते आपण समजून घेतलं होतं. सो तेच हे नंबर ऑफ पार्टिकल्स पर युनिट सेल. नेक्स्ट लेटर इज कॅपिटल M, that is molar mass of substance, and then A cube. A cube is volume of unit cell. Now you might be wondering की हा A cube आला कुठून. बघा युनिट सेलचा जो शेप आहे तो आपण क्यूबिक असल्याचं मानतो. तो क्यूब आहे असं मानतो. क्यूब म्हणजे चौरस. बघा इथे थोडासा तोडका मोडका मी चौरस ड्रॉ केलेला आहे. जस्ट ट्राय अँड अंडरस्टँड. जर हा चौरस आहे म्हणजेच क्यूब आहे आणि त्या क्यूबची जी एज लेंथ आहे ती जर आपण 1 पकडली तर ह्या सर्व जेवढ्या एज लेंथ्स आहेत त्या सर्व काय असणार आहेत? A असणार आहेत. सो ह्या क्यूबचा जर आपल्याला व्हॉल्यूम काढायचा असेल तर आपण तो कसा घेतो? बाजूंचा घन म्हणजेच A क्यूब, राईट? सो व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल इज calculated by A cube. Therefore we have included here A cube. पुढचं जे लेटर आहे that is NA. NA is Avogadro number. In 11th standard we have learnt about it, Avogadro's number, and the value of Avogadro's number is a constant value, that is 6.022 into 10 raised to 23 particles per mole. तर आपण हे समजून घेतलंय सगळ्या टर्मिनॉलॉजीज ज्या या फॉर्म्युलामध्ये वापरलेल्या आहेत. नाउ वील जस्ट टेक वन एक्झाम्पल of problem and will understand in detail how to use this formula and calculate any one of the parameters. You can see here there are total 5 parameters and by knowing any 4 of them we can calculate the value of 5th parameter. Okay, so moving ahead, here you can see there is one problem. I read out the problem first and then we'll try and understand how to solve the problem. It's really easy, really simple, but important. Okay.
When gold crystallizes, it forms face-centered cubic cells. The unit cell age length is 408 picometer. So calculate the density of gold. Molar mass of gold is 197 gram per mole. So this is the problem. I forgot here to underline one very important phrase here, that is, it forms face center cubic cells, FCC. face center cubic cells म्हणजेच FCC, त्याचा शॉर्ट फॉर्म आहे FCC. सो कुठलाही प्रॉब्लेम सॉल्व करताना द फर्स्ट थिंग इज रायटिंग आउट द गिवन. एकदा गिवन लिहून झालं की आपल्याला लगेच लक्षात येतं की आपण नेक्स्ट स्टेप काय करायची आहे. कधी कधी प्रॉब्लेम पाहून आपण थोडे गोंधळून जातो, पण एकदा गिवन लिहिलं आणि आपल्या लक्षात आलं की व्हॉट आर द पॅरामीटर्स गिवन, देन इट बिकम्स क्वाईट इझियर फॉर अस टू सॉल्व द फर्दर. सो इथे सगळ्यात आधी दिलाय युनिट सेल टाइप. व्हेन गोल्ड क्रिस्टलायझेस इट फॉर्म्स फेस सेंटर्ड क्युबिक सेल. सो फेस सेंटर्ड क्युबिक सेल म्हणजेच FCC. आपण त्याचा शॉर्ट फॉर्म लिहिला की युनिट सेल कुठल्या टाईपचा आहे, FCC टाईपचा आहे. मग जर FCC टाईपचा जर युनिट सेल आहे तर व्हॅल्यू ऑफ N काय असणार आहे, N म्हणजे नंबर ऑफ पार्टिकल्स पर युनिट सेल. काय असणार आहे FCC साठी आपण कॅल्क्युलेशन कसं करतो, FCC म्हणजे फेस सेंटर्ड क्युबिक सेल. 8 कॉर्नर वरचे 1/8 पार्टिकल्स प्लस हाफ particle on 6 faces. This way 1 plus 3, that is total 4. So FCC मध्ये total particles किती असतात, 4. त्याच्यानंतर एज लेंथ इज 408 पिकोमीटर. इथे एज लेंथ दिली आपल्याला 408 पिकोमीटर. आता तुम्ही म्हणाल हे पिकोमीटर युनिट आलं, आता काय करायचं, कारण की आपलं जे डेन्सिटीचं युनिट आहे ते काय आहे, ग्रॅम पर CM क्यूब आहे किंवा किलोग्रॅम पर मीटर क्यूब आहे. तर आपल्याला ह्या पिकोमीटरचं कन्वर्जन सेंटीमीटरमध्ये करायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला एक इम्पॉर्टंट रिलेशनशिप इथे लक्षात ठेवायचं आहे. 1 पिकोमीटर इज इक्वल्स टू 10⁻⁻10 सेंटीमीटर. हे लक्षात ठेवायचे. 1 पिकोमीटर इज इक्वल्स टू 10⁻⁻10 सेंटीमीटर. बघा मग इथे हा जो 408 पिकोमीटर मधली जी व्हॅल्यू दिली होती त्याला आपण 10⁻10 ने मल्टिप्लाय केलं सिम्पली, सो दॅट this picometer value is now converted into centimeter. Very easy. Next thing is calculate the density of gold. Density आपण रो नी दाखवतो. सो इथे आपण रो ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणार आहोत, डेन्सिटी ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणार आहोत. मोलार मास, the value of molar mass is given. It is 197 gram per mole. And the last thing what we are writing here is Na, that is Avogadro number. ही व्हॅल्यू आपण लक्षात ठेवू शकतो. 6.022 into 10⁻23 पार्टिकल्स पर मोल. चला गिवन सगळ्या गोष्टी आपण लिहून झालेल्या आहेत. Na ची व्हॅल्यू दिलेली नसते, ती क्वेश्चन पेपरवर मेन्शन असते पण प्रॉब्लेम मध्ये मेन्शन नसते. इट्स गुड इफ यू रिमेंबर दॅट. चला फॉर्म्युला लिहिला आपला, रो इज इक्वल्स टू NM/A³ Na. आता ह्या फॉर्म्युलामध्ये आपण चेक करूया की आपल्याकडे व्हॅल्यूज सगळे आहेत का. N ची व्हॅल्यू आहे का, आहे, चेक्ड. M ची व्हॅल्यू आहे का, येस, चेक्ड. A³ ची व्हॅल्यू आहे का, नाही, आपल्याकडे A³ ची व्हॅल्यू नाही, आपल्याकडे कुठली व्हॅल्यू आहे, A ची व्हॅल्यू आहे. आणि Na ची व्हॅल्यू, येस, वी नो Na. आता एकतर आपण सगळ्या व्हॅल्यूज इथे स्टेप बाय स्टेप टाकून त्याला सॉल्व करू शकतो, किंवा आधी आपण A³ ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकतो आणि मग त्या फॉर्म्युलामध्ये त्या व्हॅल्यूज टाकू शकतो. इथे मी A³ ची व्हॅल्यू आधी कॅल्क्युलेट केलेली आहे, तर आधी आपण बघूया ही.
ए क्यूबची व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट केली आहे. सो सिम्पली आय हॅव रिटन हिअर ए क्यूब अँड देन एची व्हॅल्यू आहे 408 इंटू 10⁻⁻10. आपण इथे लिहिली आहे 408 इंटू 10⁻⁻10 टू द पॉवर 3, कारण त्याचा आपण क्यूब घेत आहोत. इथे सेंटीमीटरचा सुद्धा क्यूब होणार आहे, म्हणून इथे आपण सेंटीमीटरचा सुद्धा इथे क्यूब लिहिलेला आहे, cm क्यूब. आता ह्या ब्रॅकेटमध्ये दोन संख्या आहेत, 408 आणि 10⁻⁻10. 408 टू द पॉवर 3 आणि 10⁻⁻10 जी व्हॅल्यू आहे त्याला आपण 3 ने मल्टिप्लाय करून डायरेक्टली आपण 10⁻30 अशी डायरेक्ट व्हॅल्यू इथे लिहिली आहे. आपल्याला माहिती आहे की घातांकांचा गुणाकार होतो, जे एक्सपोनेन्शियल्स असतात, जे पॉवर्स असतात त्यांचा आपण गुणाकार करतो. सो इथे अशा प्रकारे मल्टिप्लिकेशन होऊन वी गॉट दिस -30. बट व्हॉट अबाउट दिस 408 क्यूब, त्याची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करावी लागणार आहे. इथे मी ऑलरेडी कॅल्क्युलेट करून ही व्हॅल्यू लिहिलेली आहे, ती आली आहे 6.794 इंटू 10⁻⁻23 cm क्यूब. पण ती व्हॅल्यू आली कशी ती आपण पुढच्या स्लाइडवर आता थोडं समजून घेऊया. इथे तुम्ही ही व्हॅल्यू लक्षात ठेवायची, 10⁻30 ही फिक्स असणार आहे, ही आपण इथे पुढच्या स्टेपला इथे वापरणार आहोत. पण ही 408 टू द पॉवर 3 जी व्हॅल्यू आहे ती कशी सॉल्व केली बघा. प्रत्येकाच्या मॅथ्स सॉल्व करण्याच्या पद्धती असतात, ज्याला जी सोपी पद्धत वाटते त्या पद्धतीने तो सॉल्व करू शकतो. यू कॅन यूज एनी मेथड विच एव्हर यू फाइंड इझियर. एक तर तुम्ही सिम्पली अशा प्रकारे 408 टू द पॉवर 3 म्हणजेच त्याचा क्यूब घेऊन म्हणजेच 3 वेळा त्यांचा गुणाकार करून तुम्ही डायरेक्ट आन्सर काढू शकता, किंवा तुम्ही लॉग वापरून ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकता. आता तुम्हाला मॅथ्समध्ये एक फॉर्म्युला आहे, लॉग ऑफ m टू द पॉवर n इज इक्वल्स टू n log of m. असा एक मॅथ्समध्ये तुम्हाला फॉर्म्युला आहे. हाच फॉर्म्युला आपण इथे वापरलेला आहे. आपण इथे log of 408 टू द पॉवर 3 करत आहोत. सो 3 log of 408 ही व्हॅल्यू आपल्याला मिळाली. त्याच्यानंतर आपण 40 आणि 8 408 चा लॉग घेत आहोत, तो मिळाला आपल्याला 2.6107. ही जी 3 व्हॅल्यू आहे त्याने आपण या व्हॅल्यूला मल्टिप्लाय करूया तर आपल्याला व्हॅल्यू मिळाली 7.8321. त्याचा आपण अँटीलॉग घ्यायचा आहे आणि ती व्हॅल्यू आपल्याला मिळाली 6794. आणि हा जो 7 होता नंबर त्याला आपण एक्सपोनेन्शियल मध्ये घेतला. सो अशा प्रकारे वी गॉट दिस फायनल 6.794 इंटू 10 टू द पॉवर 7. बघा इथे मी ती सेम व्हॅल्यू इथे लिहिलेली आहे. आणि मागच्या स्लाइडमध्ये मी तुम्हाला म्हटलं होतं की 10 टू द पॉवर -30 ही व्हॅल्यू लक्षात ठेवा. सो बघा ही ती व्हॅल्यू आपण घेतली 10 टू द पॉवर -30. आता इथे पुन्हा इथे जे घातांक आहेत ह्यांची बेरीज वजाबाकी होणार आहे. सो 7 - 30 दॅट इज -23 आणि 6.794 ही तशीच्या तशी व्हॅल्यू. अशा प्रकारे ही आपल्याला ए क्यूबची व्हॅल्यू मिळाली आहे 6.794 इंटू 10 टू द पॉवर -23. ए क्यूबची ही आपल्याला व्हॅल्यू आता मिळालेली आहे. ही व्हॅल्यू आपण आता आपल्या डेन्सिटीच्या फॉर्म्युलामध्ये टाकून आपण पुढचे स्टेप्स करणार आहोत. सो इथे आपण आलो पहा, हा आहे आपला फॉर्म्युला. ह्याच्यामध्ये आपण व्हॅल्यूज टाकूया. बघा n ची व्हॅल्यू आहे आपली 4, m ची व्हॅल्यू आहे 197, ए क्यूबची व्हॅल्यू आपण आताच काढली, किती आली ती 6.794 इंटू 10 टू द पॉवर -23
आणि एनीची व्हॅल्यू, ॲव्होगॅड्रोची नंबरची व्हॅल्यू 6.022 इंटू 10⁻23. अशा प्रकारे आपण व्हॅल्यूज टाकलेत. क्विकली आता आपण सॉल्व करूया. तुम्ही पुन्हा मगाशी म्हटल्यासारखं की तुमच्या मेथडनी तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. यू कॅन ईदर डायरेक्टली कॅल्क्युलेट इट बाय मल्टिप्लाइंग देम or you can go for log tables. So here what I have done is 4 multiply by 197 केलं आहे आणि आपल्याला इथे 788 ही व्हॅल्यू मिळाली आहे. इथे 10 to the power -23 आणि इथे 10 to the power 23 हे दोघं कॅन्सल होतील. सो आय हॅव कॅन्सल्ड देम आणि उरलेल्या ज्या दोन व्हॅल्यूज आहेत 6794 आणि 6.022 हे आपण इथे खाली लिहिले आहेत आणि त्यांचं मल्टिप्लिकेशन केलं आहे. बघा मी लॉगने इथे सोडून दाखवलं आहे तुम्हाला. लॉग ऑफ 788 मायनस बाकीच्या व्हॅल्यूज ह्या डिनोमिनेटरमध्ये आहेत म्हणून मायनस लॉग ऑफ 6.794 प्लस लॉग ऑफ 6.022. ह्या दोघांमध्ये इथे मल्टिप्लिकेशनचं साइन आहे म्हणून मी इथे हे ॲडिशन लिहिलं आहे आणि आपण ब्रॅकेटला सॉल्व केल्यामुळे इथे हे साइन मायनस झालं आहे. ह्या सगळ्यांचा लॉग घेऊन झाल्यानंतर आपल्याला ह्या व्हॅल्यूज इथे मिळालेल्या आहेत. या व्हॅल्यूजचं सबट्रॅक्शन केल्यावर वी गॉट द व्हॅल्यू 1.2846 आणि त्याचा अँटीलॉग घेतल्यावर फायनली आपल्याला मिळाले 19.25 ग्रॅम पर cm³. 19.25 ग्रॅम पर cm³. डोंट फॉरगेट टू मेन्शन दिस युनिट. युनिट हे अतिशय महत्त्वाचं आहे. युनिटला हाफ मार्क असतात. जर तुम्ही युनिट लिहायला विसरलात तर तुमचा अर्धा मार्क कट होऊ शकतो. सो डोंट फॉरगेट टू राईट युनिट. अशा प्रकारे आपल्याला ही कसली व्हॅल्यू मिळाली इथे रोची व्हॅल्यू मिळालेली आहे म्हणजे डेन्सिटीची व्हॅल्यू मिळालेली आहे. अतिशय सोपा असा प्रॉब्लेम आहे हा. जर तुम्हाला काही स्टेप्स लक्षात आल्या नसतील तर पुन्हा मागे जाऊन पुन्हा व्हिडिओ पहा. डेफिनेटली यू विल अंडरस्टँड इट. आय एम व्हेरी शुअर बिकॉज इट्स रिअली टू इझी टू अंडरस्टँड. आता ह्याच्यावरच आधारित मी आणखी काही तुम्हाला प्रॉब्लेम दिलेले आहेत होमवर्कसाठी. हे दोन छानसे प्रॉब्लेम इथे लिहिलेले आहेत. आय एम व्हेरी शुअर आफ्टर रीडिंग देम यू विल डेफिनेटली से की येस आय कॅन डू इट. आणि मला खात्री आहे तुम्ही नक्की हे सॉल्व करू शकाल. And with that, just give me a high five and thank you so much. Enjoy your study. Thank you.